सयाजी, ओ सयाजीराव, उठा. किती वेळ असं पडान राहणार? वाईट वाटतं रे माका तुका असं बघून. वर्दीतलं होतस ना, किती जणांसमोर बंदूक रोखून उभं राहिलो होतस, गोळ्यो पण घातला असशील, पण नोकरी गेली. काढल्या ना तुका नोकरीवर ना, वय ना, नोकरी गेली, हिम्मत पण गेली. आता फक्त उरला नाव, सयाजीराव. उठा, उभे रवा, रवा उभे. उभो पण रवा की येत नाही. स्वतःचा तोल सांभाळूक येणार नाही तुका. रवा उभो, रवा. तू काय मारणार माका? दोन पायार उभो रवान दाखव. बाप रे, काय तो राग! घाबरलंय, घाबरलंय. मारणार? माका मारणार? नाईक, खूप त्रास दिलास तू मला, खूप छळलास, पण आता नाही. आता नाही, आता मी तुला संपवून टाकेन. तुझं अस्तित्व संपवून टाकेन मी. बोल बोल, का छळतोस मला? बोल, जीव घेईल मी तुझा. घे जीव, तुझी इच्छा पूर्ण कर. तुका बरा वाटत ना, मग घे जीव. सयाजी, सयाजी काय झालं? असं का उठलास तू? सयाजी, सयाजी कुठे लक्ष आहे तुझं? मी तुझ्याशी बोलतीये. सयाजी, तुझ्याशी बोलते मी, बोल काहीतरी. तू इथे आपण आपल्या खोलीत आहोत, नायकांच्या वाड्यात. सयाजी, थांब, मी तुला पाणी देते. घे पाणी, घे. सयाजी, बरं वाटतंय आता? आता मला नीट सांग, काय झालं होतं? तुला काही वाईट स्वप्न पडलं होतं का? ती घाबरल्यासारखं दिसतोस. हे बघ, तो घाम किती आलाय. सुषमा, मी घाबरत नाहीये कोणाला, कळलं ना? मी घाबरत नाही कोणाला, नाही घाबरत मी कोणाला. हो हो हो, शांत हो, शांत हो. पण मग मला सांग की कालपासून तू असं का वागतोयस? काल काल तू दारू प्यायला होतास आणि त्यामुळे तुला कदाचित आठवत नसेल, पण काल तू त्या कावेरीला सुषमा, मी त्या कावेरीला काही केलेलं नाहीये. मी का तिला मिठी मारेन? अरे, सगळ्यांसमोर घडलंय ते, सगळे होते, सगळ्यांनी पाहिलंय. हो, पण मला माहितीये ना मी काही नाही केलं. ठीक आहे, मग मला सांग नक्की काय झालं होतं, मला कळलंच पाहिजे. मी तुला नंतर सांगेन, मला काय आता विचारू नकोस. अरे अरे सयाजी, काय जाणार माझ्यापासून पळा. सयाजी थांब.
कुठे निघालास? काय? त्या कावेरीला भेटायला निघालास ना? मी दत्ताक देऊन येते हा चहा. अम्मा तिकडे जात आहे तर वहिनीशी बोला ना. ती नाही चुकली आहे, ती पूर्वाचा काळजी घेते, मला कळते, म्हणून नाही बोलली लग्नाला. पण तिला समजवा ना की सगळं ठीक होईल असं सांगा ना. बोलतोय ह्या मी. ये बाय माझी, ये बाय. मला माहिती आहे सगळ्यांना भीती वाटते. बच्ची काकीचं बोलण्यामुळे ना घाबरले सगळे. पण मला माहिती आहे सब छान होणार सगळं. बच्ची काकी ना मुद्दामून करतीये विरोध. पण माझ्यासोबत कुमुदनी आहे ना. पूर्वा बस ना. चाय घेतली? नाही. देते मी. काय झाला पूर्वा? ठरला का? माझा निर्णय झालाय काकी. आता कुणी काही म्हणलं ना तरी तू आणि अभिदा जोपर्यंत माझ्या सोबत आहात तोपर्यंत मला कसलीच भीती नाहीये. ना लग्नाला विरोध करणाऱ्यांची ना कुठल्या भाकीताची. पूर्वांत कालपासून सांगितलं लगीन करणार तर ते का स्पष्ट सांगू होता काय आपण? आहे माका सांगा वच्चीन काय सांगला आणि ऐकलास ना तुम्ही? उगाच किती आयुष्याची परीक्षा घ्यायची म्हणतोय मी. सरिता मी आईशी बोलतोय ना, मग जर गप राहशील. गप रवलाय ना त्याचेच परिणाम भोगूची येईलेली आई. सरिता बोला बोला श्रीवांगडा काय त्या आहे. आम्ही आमचे चेडवाक समजून थकला, पण तुझ्या धाकट्याची तू समजावू शकतोस ना. तुका काय वाटला? मी बोललोय नाही त्याच्याशी. बोललोय रे, पण त्यानं आता सगळी जबाबदारी घेतल्या ना. या बोलूसाठी चाय घेऊन येला होतास? अगो तुमका जितकी काळजी असा ना तितकीच काळजी माका पण असा. पण मी तरी हो, पण लाडके लेकाक आणि लाडके सुनेक बोलणार कसा ना. हो पिवा तुम्ही चाय. हाय सर ना काय होणार यातला नाही. काल रात्री त्या कायरी आणि सयाजीचा काय झाला बघितलास ना? कोण काय बोलला नाही. काकी काकी काय ग, काय झालं? मी एक विचारू सांगशील? हा बोल ना. मी खूप विचार केला कोणाला ह्या गोष्टीबद्दल विचारू. अभिला विचारू शकली असती पण त्याला वाईट वाटणार म्हणून नाही विचारली. काकी नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? अण्णा. काकी अण्णाबद्दल ना असं खूप ऐकला. खरंच एवढा वाईट होतो का अण्णा? सयाजी तू इथे बस. तू इथून कुठेही जाणार नाहीस, कळलं?
सयाजी काय झालं? सयाजी मी तुझ्याशी बोलतीये. सयाजी, काल रात्री काय केलंस काय नाही हे तुला आठवत नाही, कबूल आहे. पण निदान माझ्याकडे लक्ष तरी देऊ शकतोस ना? तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. मी काय बोलते काय सांगते हे कळतंय का तुला? सयाजी, किती वेळा सांगू अरे तुला? त्या कावेरी पासून लांब राहा. तिच्या आजूबाजूला असलेलं मला नाही आवडत. काय बघतस? प्रश्न पडलेलो आहे ना, बायले काय सांगू ता? सांगते का? मी तुका दिसतंय, तुझ्याशी बोलतोय, लोक कावेरी याड लागलं म्हणतात. तुझ्या बाबतीत तसंच म्हणतील. कोणा काय सांगायचं सांग. सुषमा, इथे काय इथे सयाजी? काय इथे? इथे ना, इथे मला खूप कोंडल्यासारखं होतंय ग. मला ना या खोलीतून बाहेर पडायचं आहे. मला बाहेर पडायचं. नाही सयाजी, तू इथून बाहेर नाही जाणार. बस इथे. अगं सुषमा, तू या खोलीतून अजिबात बाहेर जायचं नाही. पूर्वा, शांत काय? काकी, बाकीची कामं आहेत ना, मी ती करायला जाते. पूर्वा, सांग ना. काकी, असं आज अचानक अण्णांबद्दल. चूक सयाजीची नाहीये. म्हणजे अण्णा त्याच्याशी मैत्री करू बघतायत, पण तू तुझ्यासारखा समजूतदार नाहीये. वच्छीचं बोलणं ऐकून तो लांब जातोय. ते मी ते असंच विचारलं मी. पूर्वा, सांग ना, तू बघितलंय ना अण्णाला? हो, मी पाहिलं होतं अण्णांना, पण मी बघितलेले अण्णा आणि आपल्या घरात त्यांच्याबद्दल जे काही बोललं जातं ना, त्यात खूप फरक आहे ग काकी. अण्णा खूप लाड करायचे माझे, पण आपल्या घरात त्यांच्या पापांचाच पाढा वाचला जातो. नंतर अण्णा बदलले असं म्हणतात, पण बदललेल्या अण्णांना बघून ना कुणी असं म्हणणारही नाही की त्यांनी एवढी पापं केली असतील. मलाही हे कधीच जाणवलं नाही ग काकी. अगं, अण्णांना ना माझ्याच हातचा चहा लागायचा, त्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू व्हायचा नाही ग. आत्याच्या लग्नाला त्यांनी विरोध केला होता असं समजलं मला, पण मी पाहिलेल्या अण्णांनी ना माझ्या लग्नाला कधीच विरोध केला नसता. अण्णा खूप खुश झाले असते लग्न ठरलं म्हणून. अण्णा इकडेच आहेत. काकी, खरंच अण्णा कुठे नाही गेले, इकडेच आहेत. अण्णा आहे इथेच आहे. या सांगण्यावर विश्वास तरी कोणाचा बसणार? सांगणार तरी कोणाला? आणि हे सांगण्यासाठी या खोलीच्या बाहेर तरी कसं पडणार? हे काय काय झालं?
पाणी. काही त्रास होतोय का? हो ठीक आहे, मला पाणी हवं होतं. मी आणते. हा, पण तू कुठेही जायचं नाहीस, कळलं? आले. आता या अण्णांचं सत्य कुणाला सांगू? पण आई मका वाटतं ये आहे सर, ये आहे सर, राहू बाय सर. आई काय करतेस? तू काय बोलू नको. तर जा काय बोलूचा ना तर ह्या बोलत. अगो पण झाला काय? तुमच्या लाडक्या सुने केवढा समजवलंय पण समजत नाही ते का ना. पूर्वाच्या लग्नासाठी पाठी लागला, मान्य, करू दे लग्न, पण नको तर काहीतरी डोक्यात भरव नको म्हणून सांगा ना ते का. सरिता आधी हात सोड. हात सोडून ना गळ बाबींसारखं वाटायचो. सरिता काय रडतास की त्या? पूर्वा सांग, काय सांगी होता तू काय? आई कशासाठी उगाच उगाच गो या कायेरी, या खुळगा कायेरी ओ सांगी होता की हे का अण्णा दिसतात म्हणून. अण्णा असत हाय सर. काय गो अण्णा असत ना? खय असत अण्णा? ही त्यांची बायल असत, तिच्या मागे उभे असत. यो त्यांचो झील असा. नंदी बैलासारखी त्यांच्या म्हणण्यानुसार मान डोलवायचं. त्याच्या मागे असत असत. ही त्यांची नात. ह्याच्या हातची चाय पिल्याशिवाय त्यांना करमायचा नाही. असत अण्णा? सांग ना असत. अगो खय असत अण्णा? दिसतात तुका ना? मग आमच्या समोर उभे कर ना खय ते. कावेरी, अगो हे दिसतात काय तुका? अभिराम, मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघ सयाजी, जे झालं ते झालं, नको आता तो विषय परत. नाही नाही नाही, मी तो विषय काढत नाहीये, पण प्लीज माझं ऐकून घेशील का? काय? अभिराम, मला कळतंय माझं वागणं तुम्हा सगळ्यांना विचित्र वाटत असेल, पण मला तसं वागायचं नसतं. अरे माझा नाईलाज झालाय. काय नाही लाजाय? काय होतंय काय? मला माहिती नाही तू माझ्यावर केवढा विश्वास ठेवशील, पण विश्वास ठेवण्यासारखं कोण असेल तर तो तू आहेस म्हणून मी तुला सांगायला आलोय. मला अण्णा नाईक दिसतात.